वाघजाई आपले 2 फलंदाज पाठवायचे ताबडतोब. चला आता अजून पुढे भरपूर सामने आहेत. लवकर लवकर जायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सरपंच योद्धा गणेश सुर्वे. गणेश सुर्वे कुठे? गणेश सुर्वे बॅटिंग करायची आता. दीपक सुर्वे लाईट आली. आकडी टाका. आकडी आकडी टाका ना. आकडी कोण आहे आता? कोण आहे आता? वायरमॅनला म्हणा राईट जाणार विचार ना. वाघजाई 11 ताबडतोब आपले 2 फलंदाज पाठवायचे. हॅलो, फिल्डिंग लावून घ्या लवकर, वेळ कमी आहे आपल्याकडं. हॅलो, आता ओपनिंगला आलेले आहेत वैभव गुरव, प्रसाद हरपुडे. आता दोन्ही संघामध्ये वाघजाई आणि कोण आहे वाघजाई 11 सरपंच युद्धा. काय वरडलं म्हणजे काय भेटू ना नंतर तुला. अरे जल्लोष चला बाजूला. अर्जिते शिकल्यावर काय वरडणं होत ना बाळा. मग वरडून जातो मी. काय म्हटलं का तुला शुभेच्छा दिल्या की कॅप्टनने दिल्या, सगळ्यांनी दिल्या. चांगलं आहे ना. जाऊ द्या. पाणी जरा सुरू थोडं.
2 रन. सरपंच योद्धा वर्सेस वाघजाई इलेव्हन्स. सरपंच योद्धाने टॉस जिंकून या ठिकाणी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव डिक्लेअर. 2 धावा आहेत ना, 2 धावा. राजपती यांचे संस्थापक देवदास भाऊ सुर्वे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे सहर्ष असं स्वागत. अमोलचा पुढली चेंडू सामना करेल तो हरपुडे, प्रसाद हरपुडे. पाहूया अमोलचा पुढील चेंडू. मंडपात या ना इकडे. हो इकडे मंडपात या. अमोलचा पुढील चेंडू सामना करेल तो प्रसाद हरपुडे आणि अतिशय सुंदर असा टाकलेला चेंडू आणि त्याच पद्धतीने झालेले या ठिकाणी क्षेत्ररक्षण. एका धावावर समाधान मानू लागते वाघजाई इलेव्हन्सला. अमोलचा पुढील चेंडू वैभव. अमोलचा पुढील चेंडू सामना करेल वैभव. पाहूया या चेंडूवरती मारेला जोरदार असा फटका आणि हा षटकारच्या दिशेने आणि हा खणखणी असा षटकार. जोरदार अशी चाललेली या ठिकाणी फलंदाजी. जसा जसा सूर्य असा वरती जाईल तशी तशीच फलंदाजी जोरदार होणार. फलंदाज त्याच पद्धतीने तापणार आणि कडक असे शॉट लावणार. चला अमोलचा पुढील चेंडू राखीव प्लेयर यांनी बाहेर गेलेला बॉल आणून द्यायचा आहे. अमोलचा पुढील चेंडू सामना करेल तो आणि पुन्हा एकदा जोरदार असा मारलेला फटका आणि या ठिकाणी तर त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण आणि अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग म्हणायला गेल्या ठिकाणी आणि पहिला धक्का लागलेला आहे वाघजाई इलेव्हन्सला आणि जोरदार तुफान असा जो बल्लेबाजी करत होता तोच या ठिकाणी रनआउट झालेला आहे आणि अतिशय जोरदार असा जल्लोष झालेला आहे सरपंच योद्धाकडनं. फलंदाजीसाठी आलेला आहे प्रसाद दिघे. आणि पहिल्याच षटकात पहिला असा झटका लागलेला आहे वाघजाई इलेव्हन्सला. अमोलचा पूर्वी चेंडू सामना करे आणि जोरदार असा मारला फटका. पाहूया काय होतं आणि या ठिकाणी पंचांचा इशारा आहे चौकार. प्रसाद राखीव प्लेयर बाहेर जायचंय. बॉल आणून द्यायचा आहे राखीव प्लेयर. आत्ताचा काय सावकार आहे. पहिल्या षटका राखीव जो खेळाडू असतील त्यांनी बॉल आणायचा बाहेरचा.
GPL प्रीमियर लीग गावदारा वर्ष पहिले आणि अतिशय उत्कृष्ट असा आमचं षटक खूप असं मागलं ठरलेलं होतं, परंतु त्यांनी असा कमबॅक केलेला आहे आणि त्याने आपल्या बॉलिंगवरती एक त्रिफळाघात केलेला आणि एक रन विकेट्स घेतलेला आहे. अशा पद्धतीने वाघजाई लेन्सला या ठिकाणी दुसरा झटका लागलेला आहे. वेळ नाही, लवकरात लवकर फिल्डर लावायचे, फलंदाज लगेच यायचे. चला, भरपूर सामने आहेत या ठिकाणी. जो संघ वेळ येऊन त्याला पेनल्टी आहे 5 रनांची. शापूरगावचे सामाजिक कार्यकर्ते शुभम धोंडे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही गावदारा प्रेम तर्फे सहर्ष स्वागत. तसेच गावदारा गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य रामदासजी ओंबळे यांचंही ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत. पहिल्या षटकानंतर वाघजाई यांची धाव संख्या झालेली आहे 13. दुसरे षटक घेऊन आलेले राकेशजी गाडे सरपंच पावळे आणि उत्कृष्ट अशी बॉलिंग. निर्धापतीचा पहिला चेंडू प्रसाद दिघेला काही समजलेला नाहीये. एकत्र खेळणारे, परंतु हा आता दोन्ही वेगवेगळ्या संघात गेल्यामुळे चुरस निर्माण झालेली आहे. पुढील चेंडू आणि मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा बीट. निर्धापतीचा दुसराही चेंडू. राकेशचा चेंडू प्रसादला काही समजत नाहीये, काहीतरी थोडेसे खाली चेंडू राहतोय त्यामुळे मारणे. आणि तिसरा चेंडू मात्र मारलेला जोरदार आणि षटकार, खणखणी षटकार. षटकार आहे का? षटकार. मला वाटतं 2 चेंडू निर्धापतीचे टाकल्यामुळं थोडस डोक्यात त्याचं भिनलेलं असं. तिसरा चेंडू असा मापात आणि टप्प्यात आल्यामुळं त्यांनी जोरदार फटका लगावून या चेंडूवर 6 धावा ठोकलेल्या आहेत. सरपंचाचा या ठिकाणी तिसऱ्या बॉलमध्ये समाचार घेतलेला आहे आणि पाहूया चौथ्या चेंडूवरती काय करतोय. पुढील चेंडू पाहूया आणि पुन्हा एकदा जोरदार मारलेला आणि पुन्हा एकदा चौकार. ओव्हरची भरपाई करून घेतली आहे. सरपंचाला 2 चेंडू चांगला असं धुतलेला आहे. पाहूया सरपंचाचा पुढील चेंडू सामना करेल आणि पुन्हा एकदा आणि स्टंपातला बॉल अतिशय सुंदर असा कटवलेला आणि 1 धाव पूर्ण केलेली. अतिशय सुरेख अशी फलंदाजी करताना प्रसाद दिघे आणि पुन्हा एकदा सामना करेल युवराज शिंदे आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न बीट झालेला आहे आणि पंचांचा व्हाईटचा इशारा. धाव संख्येत भर आणि जवळजवळ या षटकात भरपूर असे रन्स आलेले आहेत. सरपंचांचा पुढील चेंडू सामना करेल युवराज आणि सुंदर असा कटवलेला चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू. दुसऱ्या षटकाची समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोचलेली आहे 25 धावा. गणेश सुरू आहेत का? गणेश सुरू गणेश बाजीराव सुरू खेळायला आहे का? खेळायला आहे. पुढील बॉलर आलेला आहे ओंकार जाधव. चेन्नई एक्सप्रेस ओंकार जाधव. पाहूया पहिलं षटक घेऊन आले सरपंच युद्धासाठी. पाहूया काय करतायत. मापात असा त्यांचा रणप आहे. पाहूया संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ओंकार जाधव आणि सामना करेल तो प्रसाद दिघे. मागच्या षटकात 1 चौकार 1 षटकार लावलेला आणि मारण्याचा प्रयत्न बीट, परंतु
पंचांचा व्हाईटचा इशारा आला. हे बी कळा ना त्याला. धावसंख्येत भर. बॉल चालू असताना बोल नाही, बॉल झाल्यावर बोला. बरं बरं ठीक आहे. धन्यवाद. काय बोरिंग चालू असते बोलले तरी काय. ओंकार जाधव पुढली चेंडू आणि टाकले खेळतोय जो प्रसाद दिघेने जोरदार असा मारले आणि रनआउटचा चान्स या ठिकाणी परंतु हुकलेला आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु दुसरी धाव नाही घेतलेली. अतिशय जोरदार असा चाललेला सामना सरपंच वर्सेस वाघजाई. ओंकार जाधवचा पुढली चेंडू सामना करेल युवराज. आणि पंचांचा व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत भर. ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या सांगितली जाईल प्रत्येक ओव्हर नंतर. पुढील चेंडू मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट झालेला युवराज. या षटकात थोडीशी कमबॅक केलेली दिसते सरपंच योद्ध्याने. मागच्या षटकात भरपूर अशा धावा ठोकलेल्या परंतु या षटकात नाही. पुढली चेंडू मारण्याचा प्रयत्नात या ठिकाणी ओंकार जाधव यांचं उत्कृष्ट अशी गोलंदाजी. वायरला पुढे लावायची तीच वायर काढून नाही वर आकडे नसतो टाकत. या खांबा आकडे टाकायची वर नाही तिथं टाक. तिथं एक इकडं टाक खालची ती पलीकडची वायर गेली का दोन खालच्या एक मेनला टाक अलीकडं आणि एक पलीकडे टाक त्या पातळ वायर खालच्या दोन्हीला. दीपक बाप्पू सुर्वे या वायर जोडून तिकडं. फोन करा ना वायर म्हणला. असा गेली म्हणून तर लावले ती गेली लाईट गेली या बंद करू राहू द्या. झेंडे ओंकार जाधवचा पुढील चेंडूचा सामना करेल झेंडे शेखर झेंडे. आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत भर. पंचांचा व्हाईटचा इशारा. हा मग चालू आहे की आत्ता चालू होती ओंकार जाधव पुढील चेंडू सामना करेल शेखर झेंडे. आणि हलकासा असा कटोऱ्याला पाहूया किती धावा निघतात. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. हॅलो काय लाईव्ह काय होते बघा किती येऊन बाप्पूला सांगतोय ना आता घंटे मी त्यांच्याकडे देऊ का फोन यूट्यूब वाल्यांकडे देऊ का हा हो लाईव्ह चित्र दिसत नाही म्हणजे व्यवस्थित चित्र दिसत नाही व्यवस्थित लाईव्ह रेंज नाही नेटला. हॅलो आत्ताचा व्हाईटची एक आणि कंपाऊंडच्या आतमध्ये गेलेल्या बायच्या 2 धावा अशा 3 धावा आहेत. आणि जोरदार असा मारलेला फटका आणि षटकारच्या दिशेने खणखणीत असा षटकार. धावसंख्येत भर. चांगले अशी ओव्हर टाकताना परंतु 3 षटकानंतर तिसरं षटक चालू आहे अजून. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 40 धावांवरती. पुन्हा एकदा पाहूया काय करतो आणि मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेला शेखर झेंडे.
आणि षटकची समाप्ती झालेली आहे. 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 40 धावा. पुढील षटक घेऊन आले अमोल सुर्वे. सामना करेल प्रसाद दिघे. आणि जोरदार असा मारला फटका. पाहूया काय होते आणि यावरती पंचांचा इशारा चौकार. प्रसाद दिघे जसे शेवणाची ताप लागलेले तसे फटकेबाजी करते जोरदार. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात बीट परंतु पुन्हा एकदा पंचांचा इशारा चौकार. आत्ताचा वाईट आहे का? 4 ना 4 धावा. आताचे 4 धावा आहेत. वाईट नाही दिले ना. पंच 4 धावा आहेत का 5? 4 पुढील चेंडू जोरदार असा मारला फटका. पाहूया काय होते आणि या ठिकाणी चौकार हॅट्रिक झालेली आहे. प्रसाद दिघे असा तळपलेला आहे. जोरदार फटकेबाजी करत आहे. चौकारांची या ठिकाणी चौकार हॅट्रिक झालेले आहे. नाही लेग बायच्या स्वरूपात येत ना मागाचा चौकार. ठीक आहे लेग बाय. आता जर टाकला तर चौकार हॅट्रिक आणि कॅच आणि उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे सरपंचांनी. जोरदार अशी फलंदाजी करणारा प्रसाद दिघे याचा या ठिकाणी झेल बाद झालेला आहे. थोडस कमबॅक म्हणता येईल असं सरपंच द्वारा. पुढील फलंदाजीसाठी आलेला आहे योगेश सुर्वे. चला लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. उशीर होत आहे. अरे मग 3 चौकार लागोपाठ 3च दिलते ना. मग 3 टाकलेत ना. तिथं आहे ना तिथं 3 रन टाकीचा. वाईट टाकीचा वाईट करीचा. हा खाली ले ना. याच ओव्हरच आहे. हा तेच उत्कृष्ट असा टोलला चेंडू. पावा किती होते धावा. लिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. योगेश सुरेनी या ठिकाणी कटवला चेंडू. 2 धावा. धाव संख्या जाऊन पोचली होती 54 धावा. आणि उत्कृष्ट असा कटवला चेंडू. पण असं थोडस गच्चा असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. या ठिकाणी विकेट मिळाली असती परंतु थ्रो त्या पद्धतीने जोरात झालेला नाहीये. 4 षटकानंतर धाव संख्या जाऊन पोचलेली आहे ती 56 धावा. 56 धावा. 4 ओव्हर 56. पाचवं षटक घेऊन येत आहे सरपंच. 5वं षटक घेऊन आले स्वतः सरपंच. पाहूया काय करताय. विकेट घेताय का षटकार मारा जातात. कारण मागच्या षटकात त्यांच्या चांगले षटकार चौकारची आतिषबाजी झाली होती. पाहूया षटकात काय होतंय. सामना करेल तो योगेश सुर्वे. काय म्हणते
स्कोर 56. अब तक 56 सरपंच. पाठीमागचं 2 पाठीमाग 2 झाले. हॅलो हॅलो चला चला चालू करा. चला चालू करा. तू खेळ म्हणाव. खेळ तू. चालू करा. अरे काय टेन्शन आहे सगळं. ती मध्ये रुकते. खेळाडू कशाला बस. चला पुढील चेंडू सामना करेल योगेश सूर्य आणि जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेला निर्धाव पद्धतीचा चेंडू. नियोजनवाली आहे ती. धावसंख्या रोखण्यात यश. पुढील चेंडू सामना करेल योगेश आणि पंचांचा व्हाईटचा इशारा. व्हाईटचा 1 आणि 3 रन आताचे 3 धावा. धावसंख्येत भर. तिकडे बघत जा इथे ऐकत नाही जाऊ कोणाचं मग अशी करून वाढवत नाही. हॅलो राखीव खेळाने आतमध्ये जायचंय. पुढील चेंडू आणि मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा बीट झालेला योगेश. सरपंचांचा चेंडू काय योगेशला समजत नाहीये. सरपंच योद्धाने राखीव खेळाडू पाठीमागे उत्कृष्ट असा टोलेला चेंडू पाहूया काय होते आणि या ठिकाणी तशी उत्कृष्ट अशी फिल्डिंग. आताचे 2 धावा. धावसंख्येत भर. पाहूया पुढील चेंडू काय करतो योगेश आणि पंचांचा व्हाईटचा इशारा. धावसंख्येत पुन्हा एकदा भर. पुढील चेंडू योगेशने पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्न आणि या ठिकाणी उत्कृष्ट अशी फिल्डिंग पाहूया दाबात होतो आणि नाही. सुरेख असा थ्रो केला होता परंतु फलंदाज बाद करण्याचा प्रयत्न झालेला आहे. चला सामना चालू करायचा आहे. पुढील चेंडू सामना करत शेखर झेंडे आणि मारण्याचा प्रयत्न तो हलकासा असा कटवलेला. पाहूया किती धावा निघतायत. 2 धावा डिक्लेअर. धाव संपल्यावर स्कोर संपल्यावर स्कोर सांगायचा हा. फेसाला तोंडाला इथं पाणी पण नाही पुढे आणखी. मग पुढील चेंडू जेरण होता ना तोंडाला सामना करत शेखर झेंडे. पाहूया किती धावा करतोय आणि व्हाईट. पंचांचा इशारा आहे. व्हाईटचा इशारा. धावसंख्येत भर. सरपंचांची दोन्ही षटकं अशी महागडी ठरलेली परंतु या षटकात अजून चौकार षटकार मारलेला नाहीये त्यामुळे महागडं म्हणता येणार नाहीये. हलकासा असा कटवलेला आणि या ठिकाणी धाव बाद. उत्कृष्ट असा थ्रो म्हणायला गेला अमोलचा. अमोलने स्वतःच्या थ्रोवरती या ठिकाणी त्रिफळा उडवलेला आहे आणि विकेट्स घेतलेली आहे. थोडासा असा धावसंख्येवरती अंकुश लावलेला आहे सरपंच योद्ध्याने. लाईट आली का? लाईट चेक करा. लाईट आली का? 5 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोचली ती 65 धावा. शेवटचं षटक कोण घेऊन आलंय? गणेश सुर्वे. एक षटक आणले
पाहूया गणेश सुरेचा सामना करेल कोणाला येऊ नितीन शिंदे. पहिला चेंडू असा फटकवलेला, परंतु डायरेक्ट उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. शेंडीने उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे. पाहूया गणेश सुर्वेंचा पुढील चेंडू सामना करेल योगेश सुर्वे. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे गणेश सुर्वे. योगेशला काही चेंडू समजलेला नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू. धाव संख्या स्थिर. सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर फरतडे यांचंही सहर्ष असं स्वागत. तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू फरतडे यांचंही सहर्ष असं स्वागत. तसेच सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणजी फरतडे यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे सहर्ष असं स्वागत. आणि पंचांचा व्हाईटचा इशारा. धावसंख्येत भर. पुढील चेंडू सामना करेल योगेश. आणि मारण्याचा प्रयत्न बीट झालेला. पावला रनआउट उठते का, परंतु नाही. अतिशय सुंदर अशी चाललेली गोलंदाजी गणेश सुर्वे अतिशय आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे. पाहूया पुढील चेंडू. हॅलो टाक टाक वत वत होता 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 होता
हॅलो मायचेक हॅलो. धन्यवाद वायरमॅन दीपक सुर्वे. चला सामना चालू करून घ्यायचा आहे ताबडतोब. सरपंच योद्धा फलंदाज पाठवायचे. चला सरपंच योद्धा. पुढील यानंतर होणारा सामना श्रीनाथ इलेव्हन्स वर्सेस भरनाथ इलेव्हन्स यांनी टॉस उडवण्यासाठी यायचंय. श्रीनाथ वर्सेस भरनाथ. चला टॉस उडवण्यासाठी यायचंय. सरपंच योद्धा. चला फलंदाज पाठवायचे 2. विशाल चोरगे आणि स्वतः सरपंच या ठिकाणी ओपनिंग साठी चाललेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते आपले किरण घाटे यांचे सहर्ष असं स्वागत. चला सामना चालू करा लवकर. 36 बॉल मध्ये 70 धावांचं आव्हान आहे. चांगलं झालंय चांगलाच नाही दिसत नाही मग मला काय बस किती हे पा ते पत्र्याची टोपी केली होती तर बसले नाही. खाली बसा. हात बसायचा. तिथे जर पायाला कोणाच्या बॉल लागला तर चौकार दिला जाईल. दादा शिंदे बाप्पू शिंदे पाय सोडून आला. तो पाय कोण आहे तो? जलवा ग्रुपचे अध्यक्ष श्रीनाथ इलेव्हन्स वर्सेस भरनाथ इलेव्हन्स टॉस उडवण्यासाठी यायचंय. पाण्याची वेळ झाली आहे जलवाची. पोहण्यासाठी घेऊन यायचंय खाली. वैभव सामना करेल राकेश गाडे. पहिला चेंडू आणि उत्कृष्ट असा टोरवलेला निर्धाव पद्धतीचा. जशी बॉलिंग डावली तसंच त्याला बॉलला सन्मान दिलेला आहे. पहिला चेंडू सरपंचांनी जर षटकार मारला तर चेंडू सेट सुरू यांच्याकडनं 1100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी. पुढील चेंडू पाहूया काय करता. सरपंचांनी जोरदार मारला पाहूया कॅच होतोय का. आणि पहिला दुसऱ्या चेंडूवरती षटकार. दुसऱ्या चेंडूवरती मारलेला षटकार. ते काही करा तुम्ही पहिलं द्या नाही तर आत्ता द्या. चला पुढील चेंडू पाहूया सरपंच काय करतायत. दुसरा चेंडू आणि यावरती मारला पण डिक्लेअर झोन मध्ये गेलेला. 2 धावा डिक्लेअर. ज्यांना बक्षीस द्यायचंय त्यांनी द्यायचं असेल तरच नाव सांगा. तसं पुकारलं जाणार नाही. जमा करा. जमा करून कॉमेंट्री वाले जमा करायची. सामना संपले मारले मग. चला पुढील चेंडू आलेला आहे तोच घ्या. चला पुढील चेंडू सामना करतील सरपंच आणि पुन्हा एकदा मारूया पाहूया झेल होते का. आणि झेल सुटलेला आणि 2 धावा या ठिकाणी काढलेल्या आहेत. पहिल्या चेंडूला चांगला असा सन्मान दिल्यामुळं पुढच्या 3-4 चेंडूवरती धावा काढलेल्या आहेत.
चला पुढील चेंडू सामना करतील सरपंच आणि पुन्हा एकदा टोळाला चेंडू आणि पाहूया चेंडूवरती काय होते. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण, 2 धाव अशा पद्धतीने धाव संख्येत भर. पुढील चेंडू सामना करेल सरपंच. सरपंच सामना करतील पुढील चेंडूचा. पाहूया या षटकाचा मला वाटतं शेवटचा चेंडू असेल आणि मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेले. एका षटकानंतर सरपंच योद्ध्याची धाव संख्या झालेली 12 धावा. बोर्नेट इलेव्हन्स वर्सेस श्रीनाथ इलेव्हन्स आणि बोर्नेट इलेव्हन्स. टच उडून घ्यायचं. टच चला या कॅप्टन या दोन्ही ज्ञानेश्वर मामी भरतडे. टच उडून घ्यायचंय मामा. हो मामा ज्ञानेश्वर भरतडे टच उडवून घ्या. चला बोर्नेट आणि श्रीनाथ. कॉइन परत द्या आणून. घ्या अमोल. असं जा का छापा कोण पाडणार आहे काटा कोण मागणार आहे टाकावर. हा उडवा. राहू द्या खाली सोडा. खाली खाली राहू द्या खालीच. श्रीनाथ इलेव्हन्सने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. सांगतो ठीक आहे. पुढील चेंडू आणि सामना करतील सरपंच. कटवलेला चेंडू आणि एक धाव पूर्ण. बाबा दुसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु नाही. निलेश शिंदे बॉलिंग करत आहेत. भाऊ निलेश शिंदेचा पुढील चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट असा टोळला चेंडू. बघा काय होते. विशाल चोरगेंनी मारलेला चौकार. खणखणी असा चौकार. चला सापडला का बॉल. राखीव प्लेअर पोरांनी आतमध्ये थांबा ना. छोट्या मुलांनी बोलण्यासाठी जायचंय. 2 ओव्हर नंतर जर बॉल हरवला तर जुन्या बॉलवर खेळावं लागेल. पुढील चेंडू आणि पुन्हा त्याच पद्धतीने टोळाला चेंडू. पाहूया काय होते आणि पंचांचा इशारा आलाय चौकार. खणखणीत असा दुसरा चौकार लगावलेला आहे निलेशच्या बॉलिंग वरती. आणि आता थोडस मागडं षटक म्हणावं लागेल निलेशचं. विशाल चोरगे बॉलकडे पाहून अतिशय उत्कृष्ट असा फटका मारत आहे. अतिशय जोरदार असा चाललेला सामना. सरपंच 10 वर्षे वाघजाई. पुढील चेंडू आणि पुन्हा त्याच पद्धतीने कटवला चेंडू. पाहूया पुन्हा एकदा चौकार दिशेने चाललेला परंतु काहीसा थांबलेला बॉल आणि चौकार हॅट्रिक. खणखणीत अशी विशाल चोरगेंची चौकार हॅट्रिक झालेली आहे. आणि या ठिकाणी सरपंच याकडनं पहिली विशाल चोरगे यांनी चौकार हॅट्रिक केलेली आहे. आणि हा अचूक असा फटका मारतो पाहून
तो बी लेगच्या दिशेने कटवत आहे आणि निलेशचा पुढली चेंडू पाहूया या चेंडूवरती काय होतंय. पाहूया लागोपाठ 3 चौकार टाकलेले आहेत विशाल चोरगेने आणि आता पुढच्या चेंडूवर काय होतंय आणि पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेला आहे आणि या ठिकाणी षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोचली होती 26 धावा. पहिल्या षटकात फक्त 12 धावा होत्या. पाण्याची सोय करा. बॅटिंग श्रीनाथ इलेव्हन्स यांनी टॉस जिंकून पहिले फलंदाजी घेतलेली आहे. यानंतर होणारा सामना श्रीनाथ वर्सेस भरनाथ इलेव्हन्स. तुम्ही अंपायरला जाता पुढच्या सामन्याला तिकडे लेगला अंपायर जा जरा बदली करा ना. फोन आला होता कुणाचा? हो फोन आला होता. घ्या बसून सावलीत बस. सावलीत बस नाही इथं तिकडं कुठं खुर्ची नाही ते खाली इथं बस की सावलीत इथं इथे पुढील आत्ताचे किती 2 धावा आहेत ना आत्ताच्या 2 धावा. धावसंख्येत भर. बॉलिंग साठी आलेला आहे प्रसाद दिघे. त्याने बॅटिंग मध्ये अशी सुंदर अशी कामगिरी केलेली. पाहूया बॉलिंग मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतोय का. कणकणी असे षटकार आणि चौकार मारून आपल्या संघाला उंच असा धावांचा डोंगर उभा केलेला आहे प्रसाद दिघेने. तसेच बॉलिंग मध्ये सुद्धा पाहूया विकेट घेतोय का. चला चालू करायचं लवकर लवकर सामना उशीर होतोय. प्रसाद दिघेंचा पुढील चेंडू सामना करतील सरपंच. आणि जसं प्रसादने चौकार षटकार मारले तसे सरपंच त्यांच्या बॉलिंगवर मारतायत का पाहूया. या ठिकाणी हलकासा कटवलेला चेंडू 1 धाव पूर्ण. पुढील चेंडू आणि पाहूया विशाल चोरगेने हलकासा कटवलेला चेंडू 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. चला पुढील चेंडू पाहूया. चौकार षटकार मारतायत का सरपंच आणि मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेले. असंच काहीसं चेंडू पहिलं प्रसादला समजलं नव्हतं सरपंचांचं, परंतु नंतरच्या चेंडूवर वरती मात्र त्यांनी चौकार षटकार टाकले होते. तशाच पद्धतीने मारलेला हा सरपंचांनी पुरेपूर समाचार घेतलेला आहे आणि उत्कृष्ट असा षटकार. जशी फलंदाजी प्रसाद दिघेंनी सरपंचांच्या बॉलिंगवरती केली होती तशीच या ठिकाणी सरपंचाचा समाचार घेत आहेत. जसेच तसे म्हणतात ते या आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा मारलेला फटका आणि या ठिकाणी पाहूया काय होते आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु नाही.
एका धावावर समाधान मानावं लागते. या ठिकाणी षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोचली ती 37. तुझा की नको नंतरचे काय धाव आहे बघू दे ना बॉलिंग. यार त्याला दिसतंय तिकडे. हो यार काय कपडे. हो तिकडे कॅमेरा चालू आहे. कॅमेरा चालू आहे. 37 3 ओव्हर 37 रन. अठरा बॉल 33 रनांची गरज. सरपंच योद्धा 18 बॉल 33 रन्स. दोन्ही टीम मध्ये देऊ. चला चला सामना चालू करून घ्या लवकर. टाइमपास करू नका. काय झालं सामना चालू करा लवकर. पुढली षटक घेऊन आलेला आहे तो विराज शिंदे. विराज शिंदे पाहूया काय करते. आणि पहिलाच चेंडू आणि एक धाव. आउट आहे का. या ठिकाणी थर्ड अंपायर कडे दिलेला आहे निर्णय. थर्ड अंपायर रिन्यू घेतलाय का. रिन्यू लावायचं का. रिव्ह्यू नाही खात्याचं आहे का. आलो इकडे मॅच बघ. हा हा नाही नको बाहेर जातो बाहेर जायचं. हॅलो या ठिकाणी थोडा अंपायर निर्णय आलेला आहे. या ठिकाणी विकेट पडलेली आहे. सरपंचांची या ठिकाणी रनआउट झालेले आहेत. काही गरज नव्हती रन घ्यायचा परंतु हॅलो या ठिकाणी सरपंचांची जागा घेण्यासाठी चालले षटकरांचा बादशाह अमोल सुर्वे. पावळा विशाल चोरगे आणि अमोल सुर्वे आपल्या संघाला विजय मिळवून देत आहेत का. पुढील चेंडू आणि बाप्पूने मारणे. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्येत भर. पुढील चेंडू आणि विशाल चोरगेने मारलेला फटका. पाहावा किती धावा निघतात या चेंडूवरती आणि
एका धाव समाधान मानावं लागते. एक धाव पूर्ण, धावसंख्येत भर. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी षटकारांचा बादशाह ज्याला म्हणलं जातं असा अंमल सुरू आहे. आणि पहिला चेंडू फुलटाच पाहूया झेलबाद होतोय का, आणि अतिशय उत्तुंच मारला आणि हा झेल सुटलेला मिसफील अतिशय. आणि या ठिकाणी पंचांचा इशारा नो बॉल आणि फ्री हिट आहे का, फ्री हिट. आताचे 3 रन्स. आणि ज्या फलंदाजाची विकेट हाई होती त्याचा या ठिकाणी झेल बी सोडलेला आणि नो बॉल बी होता. बेल्स बसवा. चला पुन्हा एकदा जोरदार असा मारला पाहूया कॅच होतोय का, आणि आता मात्र सुट्टी नाही. आणि फ्री हिट होती, फ्री हिट, फ्री हिट आहे, फ्री हिट. आणि 2 रन. कॅच घेतलेला लगेच टाकायचा होता परंतु फ्री हिट होती. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात बीट रनआउट होतोय का नाही. चला विराटचा पुढील चेंडू अमोलसाठी. पुन्हा एकदा फुलटा चेंडू टाकलेला आणि पाहूया काय होतं. आणि पुन्हा एकदा षटकार, खणखणी षटकार. या षटकातले काही चेंडू बाकी. शेवटचा चेंडू असेल बहुतेक. आणि पुन्हा एकदा फुलटाच, लो फुलटाच, परंतु पाहूया किती धावा निघतायत. 1 धाव पूर्ण आणि 1 धाव वरती समाधान मानावं लागते. षटक समाप्तीचा इशारा. 12 बॉल मध्ये 18 धावांची गरज. सरपंच योद्धा स्कोर किती झालाय. बॉलिंग साठी आलेला आहे वैभव गुरव. हे पहा प्रेक्षकांनी बाजूला व्हायचे, बॉल आडला. हे पहा वैभव गुरवचा पुढील चेंडू. सामना करणे आम्हाला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बीट हॅलो गाडी मिळेल तर फोन कर.
वैभव गुरुचा पुढील चेंडू सामना करणार अमोल. पुन्हा एकदा निर्धावपतीचा चेंडू लागोपाठ 3 डॉट बॉलने अतिशय सुरक अशी गोलंदाजी करत आहे वैभव गुरु आपल्या संघासाठी. अमोलला काही बॉल समजत नाहीये. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा मारलेला बघा काय होतंय आणि झेलबाद होतोय का, परंतु नाही. खणखणी असा षटकार. 3 बॉल निर्धाव पद्धतीचे गेले, परंतु 4थ्या बॉलवर वरती मात्र अमोलने जोरदार असा प्रहार करून त्याला सीमारेषा बाहेर पाठवलेला आहे आणि 6 धावा मिळाले आहेत. बाजूला थांब. चला वैभव गुरु यांचा पुढील चेंडू पाहूया अमोल सुर्वे काय करतोय. आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. धाव संख्येत भर. अतिशय सुंदर असं टाकलेले पहिले 3 चेंडू, परंतु पुन्हा एकदा जोरदार मारला फटका पाहूया काय होतंय आणि चौकार. गच्चा असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पहिल्या 3 चेंडू अतिशय सुरत टाकले, परंतु एका षटकारानंतर गोलंदाजचं नियंत्रण गोलंदाजीवरचं हलवलं आणि 1 षटकार आणि 1 चौकार आलेला आहे. 1 व्हाईट. 7 रन करायचे 6 7 बॉलमध्ये 7 धावांची गरज. पुन्हा एकदा हलकासा कटवलेला चेंडू आणि पाहूया किती धावा निघतायत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेला का नाही. नाही बाहेरच होता. वर थोडंसं पाहूया. किती रन विचार. आत्ताचे किती धाव आहेत. 3 धावा. आत्ताचे 3 धावा. तुम्हाला जर बॉल आवडला ना तर इथं रन दिला जाणार नाही 1 सुद्धा. मग बॉल आवडल्यावर शेवटचं षटक घेऊन येत आहे प्रसाद दिघे. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. सरपंच योद्धा वाघजाईल 11 काहीस 1 षटकापूर्वी थोडस दडपण आणलं होतं सरपंच योद्धावरती, परंतु अमोलने अशी उत्कृष्ट अशी फलंदाजी करून ते दडपण धुडकावून लावलेलं आहे. प्रसाद दिघेचा पूर्ण चेंडू पाहूया काय करतोय अमोल. आणि फुल टच पद्धतीचा टाकलेला चेंडू आणि पंचांचा व्हाईटचा इशारा. आता जवळजवळ सरपंच योद्धा 11 कडे हा सामना झुकलेला. आणि पुन्हा एकदा जोरदार असा मारलेला फटका आणि षटकारच्या दिशेने खणखणी असा षटकार. आणि काही चेंडू बाकी असतानाच सरपंच योद्धांनी ही मॅच जिंकलेली आहे. चला श्रीनाथ 11 वर्सेस भैरनाथ 11. भैरनाथ 11 लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.